अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा या महिन्यामध्ये 19 मार्च रोजी आलेला आहे. बरोबर, 20 मार्च रोजी सगळ्यांना माहिती आहे महाराजांचा प्रकट दिन आहे आणि 19 मार्च रोजी गुढीपाडवा असणार आहे. तर पाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणकोणते तोडगे किंवा कोणकोणते उपाय करायचे आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये. आज आपण पाहणार आहोत समृद्धिकारक तोडगा व धनधान्य व समृद्धिकारक तोडगा कसा करायचा आहे किंवा धनप्राप्ती व व्यापार वृद्धीसाठी तोडगा कशा पद्धतीने तयार करायचा आहे, त्याच पद्धतीने संरक्षण तोडगा कशा पद्धतीने करायचा आहे. हे सगळे तोडगे आहेत ते आपल्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये उपलब्ध झाले असतील. आवर्जून तुम्ही तिथून आणू शकता. नाही उपलब्ध झाले तर तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जातील. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त बघण्याची वेळ येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मुहूर्त बघावा लागत नाही. हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे संपूर्ण दिवस हा शुभ असतो व सर्वात उत्तम असतो. त्यामुळे या मुहूर्तावरती भरपूर लोक बघा काही ना काही तर नवीन काम करत असतात. एखादा फ्लॅट विकत घेत असतील, गाडी विकत घेत असतील, सोनं चांदी विकत घेत असतील, नवीन कपडे विकत घेत असतील आणि आपल्या सर्वांचं नवीन वर्षाची सुरुवात याच दिवसापासून होते म्हणजेच गुढीपाडव्यापासून. तर गुढीपाडव्याच्या दिवशी काही असे तोडगे आहेत जे तोडगे केल्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी, वाईट बाधा दूर होईल, आजार पण दूर होईल, त्याचसोबत आपल्या घराचं संरक्षण देखील होईल आणि आपल्या घरामध्ये धनवृद्धी देखील व्हायला सुरुवात होईल. तर कोणकोणते असे तोडगे आहेत ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. बघा, सगळ्यात अगोदरचा तोडगा आहे धनधान्य व समृद्धिकारक तोडगा. आता माझ्याकडे दाखवण्यासाठी नाही आहे, कारण जसं तुम्हाला सांगितलं शिफ्टिंगमुळे आता सामान अजून लावलेलं नाही आहे सगळं. त्यामुळे गेल्या वर्षीचा तोडगा देखील आपल्याला सापडत नाहीये आणि सापडत नाहीये म्हणजे आता सगळा अजून व्यवस्थित सामान लावलेलं नाहीये. त्यामुळे कुठे आहे, कोणती वस्तू कुठे ठेवली आहे काहीच कळत नाहीये. बघा, आता आपल्याला जर आपल्या जवळपासच्या केंद्रात गेला तर तुम्हाला ती पोटली तयार करूनच मिळते. आता ती पोटली आहे पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधतात. धनधान्य व समृद्धिकारक तोडगा आपल्याला कशा पद्धतीने बनवायचा आहे किंवा त्याच्यावरती सेवा कोणत्या करायच्या आहेत. फक्त त्या पोटल्या आणली आणि ठेवली असं नाही आहे. हळदी कुंकू लावून त्याच्यावरती सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर ना? तर आपल्याला बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या पोटलीमध्ये काय काय असणार आहे. जर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या मठात केंद्रात नाही भेटली ती पोटली तर तुम्ही स्वतः घरात देखील ही तयार करू शकता. पोटली तिथूनच भेटावी असं काही आग्रह नाहीये. तुम्ही तुमच्या जवळपासच्या मठात केंद्रात गेला तर तिथे भेटेल. नाहीच भेटली तर तुमच्या जवळपासच्या कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळून जातील. आता त्या वस्तू कोणकोणत्या असणार आहेत. सगळ्यात अगोदर एक हळकुंड असणार आहे. हळकुंड हे अख्खं असावं. पूजा साहित्याच्या दुकानात गेला तर तुम्हाला हळकुंड देखील व्यवस्थित भेटून जाईल. हळकुंड हे अख्खं असावे. नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये असणार आहे नागकेशर देखील तुम्हाला तुमच्या जवळपासच्या पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल. नंतरची गोष्ट आहे बघा, रंगारी हिरडा देखील तुम्हाला तिथे मिळून जाईल. नंतर मीठ नंतर तुम्हाला तांब्याच्या महाराजांच्या पादुका असतात. त्याच्यामध्ये नाही भेटल्या तर तांब्याचा एखादा कॉईन जरी भेटला तरी तो देखील जरी ठेवला तरी देखील चालणार आहे. आणि पादुकांसोबत तांब्याचे कॉईन देखील तिथे त्याच्यामध्ये असतो. या अशा प्रकारच्या या वस्तू असतात. या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत, तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला याच्यावरती सेवा करायची आहे. सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या सेवा करत असताना बघा, तुम्हाला त्या सगळ्या वस्तू तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. बरोबर, उजव्या हातामध्ये घेऊन त्याच्यावरती तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची 1 माळ घ्यायची आहे. आणि 11 माळी घेतल्या तर सोन्याहून पिवळं असं म्हटलं तरी देखील चालेल. तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे. आणि नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं तुमच्या घरातलं गहू टाकायचं आहे. गहू हे एखाद्या छोट्याशा रॅपर मिळतात ना आपल्या प्लास्टिकचे, आपण गहू वगैरे पॅक करतो लग्नासाठी वगैरे, बरोबर अशा पॉकेटमध्ये प्लास्टिकच्या घालून तुम्हाला ते गहू त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. कारण काय होतं, गव्हाला कधी कधी कीड लागते आणि संपूर्ण पोटली खराब होऊन जाते. किडल्यामुळे सगळ्या हळकुंडाला कीड लागते, पोटलीला गव्हाला कीड लागते आणि मीठ असल्यामुळे मिठामुळे देखील त्याला पाणी सुटू लागतं. त्यामुळे तुम्हाला
गहू व्यवस्थित त्याच्यामध्ये पॅक करून टाकायचे आहेत. गहू किंवा तांदूळ तुमच्या घरातले तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. हळदी कुंकू टाकायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती ही देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता. 11 माळी जप झाल्यानंतर तुम्हाला गुळाचा जो धूप असतो तो धूप दाखवायचा आहे. तो नसेल तर तुमच्या घरामध्ये जो धूप असेल तो धूप तुम्हाला दाखवायचा आहे आणि तुमच्या स्वयंपाकघराच्या किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला पिवळ्या दोराने ही पोटली बांधून ठेवायची आहे. शक्यतो भरपूर लोक किचनमध्येच बांधतात, किचनच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधतात. तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये ठेवू शकता. मंदिरामध्ये ड्रॉवर असतो, ड्रॉवरमध्ये जरी ठेवली किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये पिवळ्या दोऱ्याने तुम्हाला ती बांधून द्यायची आहे. ही सेवा केल्यामुळे तुम्हाला बघा तुमच्या घरात धनधान्याची कधीच कमतरता राहणार नाही व जे तुमचे म्हणजे अडकलेले पैसे असतील किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघा आपल्या कष्टाचेच पैसे मागायला आपल्याला लाज वाटत असते, बरोबर. तर आपल्याला ते आपले पैसे न कळत मिळून जातात व आपल्याला लक्ष्मीचे मार्ग देखील खुले व्हायला सुरुवात होतात. म्हणून हा तोडगा केला जातो आणि 3.5 मुहूर्तापैकी असा एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि या दिवशी आपण हा तोडगा केला तर सोन्याहून पिवळी अशी गोष्ट आपल्यासाठी आहे. दुसरा तोडगा आहे धनप्राप्ती व व्यापार वृद्धीसाठी तोडगा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अशाच पद्धतीची पोटली घ्यायची आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला रंगारी हिरडा आणि वड्याच्या झाडाची 3 इंचाची मुळी जरी घेतली तरी देखील चालेल आणि तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे देवघरासमोर बसून आणि त्याच्यावर एक शिवमहिमाचा पाठ तुम्हाला करायचा आहे. सफेद फूल तुम्हाला त्या पोटलीस व्हायचं आहे आणि एक फूल पिंडीस व्हायचं आहे. तुम्ही जर केंद्रामध्ये गेला तर तुम्हाला तयार पोटल्या मिळतात. धनधान्य व व्यापार वृद्धीसाठी देखील वेगळी पोटली असते, ती पोटली देखील मिळेल. ती पोटली भेटली तर त्याच्यावर एक शिवमहिमाचा पाठ बोलायचा आहे. त्याला पांढरं फूल व्हायचं आहे आणि एक फूल पिंडीस व्हायचं आहे, शिवपिंडीस व्हायचं आहे आणि नंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीत किंवा कपाडात, धनभंडारात किंवा दुकानाच्या गल्ल्यात तुम्हाला ही ठेवायची आहे. अकस्मात धनप्राप्ती किंवा व्यापारात प्रगती व्हायला या तोडग्यामुळे सुरुवात होते. त्यामुळे हा एक तोडगा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तोडगा म्हणजे संरक्षण तोडगा. आपल्या घरामध्ये कोणती व्यक्ती कशी येते किंवा कोणत्या पायाने येते हे आपल्याला माहिती नाही. निगेटिव्हिटी घेऊन येते की पॉझिटिव्हिटी घेऊन येते हे देखील माहिती नाही. किंवा वाईट बाधा आपल्यासोबत कधी प्रवेश करतात, तर वाईट शक्ती आपल्यासोबत कधी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात हे देखील आपल्याला समजत नाही. तर या सगळ्यातून किंवा आपल्या घरात एखादी विशिष्ट व्यक्ती आजारी असते, सतत आजारपण यामुळे ती देखील वैतागलेली असते आणि आपण देखील वैतागलेलो असतो, बरोबर. तर त्या व्यक्तीचं संरक्षण किंवा संपूर्ण घराचं संरक्षण होण्यासाठी ही पोटली तयार करायची आहे. तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे. लाल कपड्यामध्ये तुम्हाला वड्याच्या झाडाची 3 इंचाची मुळी, आता वड्याचं झाड तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही स्वतः देखील ती मुळी आणू शकता. 3 इंचाची एवढी मुळी असते, 3 इंचाची मुळी घ्यायची आहे. 3 इंचाची बरोबर घ्यायची आहे, जास्त घ्यायची नाही. वड्याच्या झाडाची 3 इंचाची मुळी तुम्हाला घ्यायची आहे, पारंबी नाही, मुळी म्हणते मी, मुळी घ्यायची आहे. आणि तुम्हाला रंगारी हिरडा एक घ्यायचा आहे आणि तुमच्या उजव्या हातात ठेवून तुम्हाला 11 माळे किंवा 1 माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ही पोटली तुम्हाला घेऊन याच्यावरती तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला ही पोटली सिद्ध करायची आहे. सगळ्या पोटल्या तुम्हाला सिद्ध करायच्या आहेत, कारण जोपर्यंत तुम्ही सिद्ध करणार नाही तोपर्यंत त्या पोटल्या तुमच्यासाठी काम करणार नाही, तेवढं लक्षात घ्या. नंतर एका लाल कपड्यामध्ये या सगळ्या वस्तू बांधायच्या आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं तुमच्या घरातला गहू, ते पण तुम्ही प्लास्टिकमध्ये तसंच मागास जसं सांगितलं तसं पोटलीत बांधून तुम्ही त्याच्यामध्ये टाका. हळदी कुंकू टाका, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. आणि तुमच्या घराची जी मेन चौकट आहे, मेन दरवाजा आहे, आतल्या साईडला बरोबर वरती बघा, जसं की आता आतल्या साईडला आपण पिरॅमिडची पट्टी वगैरे ठेवतो, बरोबर. आता पिरॅमिडची पट्टी आहे तर तुमच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे डाव्या उजव्या बाजूला तुम्ही व्यवस्थित ती बांधायची आहे, तिथे तुमच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या साईडला. या तोडग्यामुळे घरातील सर्व आजार, सर्व वाईट बाधा, सर्व निगेटिव्हिटी, सर्व संकटे यांपासून आपलं संरक्षण होतं. यासाठी आपल्याला हा तोडगा करायचा आहे. अतिशय सुंदर असे तोडगे परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्यासाठी दिलेले आहेत आणि वर्षातून आपण एकदा हे तोडगे करत असतो. एकदा बांधून ठेवलं की त्यानंतर त्याच्याकडे बघायचंच नाही असं नाही करायचं. 2-3 महिन्यातनं एकदा किंवा दर पौर्णिमेला भरपूर लोक करतात, पण 2-3 महिन्यातनं एकदा देखील जरी तुम्ही याच्यावरती परत एकदा सेवा करून तुम्ही बांधलं तर त्या कशा चार्ज होतात. एक प्रकारे आपल्या मोबाईलला कसं चार्ज लागतो दरवेळेस, बरोबर. चार्जिंग नसेल तर मोबाईल बंद पडतो. त्याच पद्धतीने सगळ्या वाईट निगेटिव्हिटी, वाईट बाधा किंवा सगळ्या नकारात्मकता झेलून त्यांची देखील शक्ती कमी झालेली असते त्या पोटल्यांची. त्यामुळे त्यांना नंतर अजून एकदा चार्ज करण्यासाठी
त्या सिद्ध करण्यासाठी 2-3 महिन्यातून एकदा तुम्हाला त्याच्यावरती सेवा करायच्या आहेत, म्हणजे त्या सिद्ध होतात आणि त्यानंतर अजून एकदा आपल्यासाठी काम करायला सुरुवात करतात। यासाठी अशा पद्धतीने ही तोडगे आहेत, अतिशय सुंदरशी तोडगे आहेत। तुमच्या जवळपासच्या केंद्रात जा, तिथे तुम्हाला हे तोडगे मिळून जातील। जास्तीत जास्त 40 ते 50 रुपयापर्यंत तुम्हाला ही सगळ्या वस्तू मिळून जातील। नाही भेटल्या तर ज्या ज्या वस्तू मी सांगितल्या त्या तुम्हाला मार्केटमधून पूजा साहित्याच्या दुकानातून आणायच्या आहेत आणि तुम्ही स्वतः घरी तयार केल्या तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही आहे। तिथूनच आणावी, नाही जाण्यास शक्यतो तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानातून आणून या वस्तू जरी तयार करत केल्या आणि ही पोटली जर आपल्या घरामध्ये बांधली, किचनमध्ये बांधली, देवघरासमोर आपल्या किंवा तिजोरीसाठी, तर नक्कीच तुम्हाला फायदा देणार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।